नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, भौमितिक रचना या आपल्या पहिल्या प्रकरणातील सराव संच 6 व सराव संच 7 जो अतिशय छोटा आहे, दोन्ही सराव संच आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत, जे खूप सोपे आहेत। काय शिकायचं आपल्या याच्यामध्ये? रेषाखंडांची एकरूपता शिकायची सराव संच 6 मध्ये आणि सराव संच 7 मध्ये कोनांची एकरूपता शिकायची आहे। एकरूप म्हणजे काय बेटा? तर रेषाखंडांची एकरूपता जेव्हा दोन रेषाखंड एकरूप असतात, म्हणजे जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणतात। आणि एकरूपता हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात बेटा, याला म्हणायचं एकरूप आहे। समजा रेख AB आहे, या ठिकाणी रेख AB एकरूप रेख WA असं दाखवण्यासाठी या ठिकाणी हे एकरूपतेचं चिन्ह वापरलेले जाते। याला म्हणायचं एकरूपतेचं चिन्ह। दोन रेषाखंड किंवा दोन कोन, दोन त्रिकोण असे कोणत्याही दोन भौमितिक आकृत्या एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात। तर बेटा आपल्याला या ठिकाणी अगोदर रेषाखंडांची एकरूपता समजून घ्यायची आहे। मग रेषाखंड किंवा एकरूप असतात जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणायचं। या आकृतीमध्ये दोन रेषाखंडांची लांबी बघायची। समजा इथं रेख MG आहे आणि रेख GR आहे, यांची लांबी आपण कर्कटकाचा वापर करून ते बघायचं आहे आणि आपल्याला हे सराव संच 6 सोडवायचं आहे। तर बेटा हे सोडवण्याच्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते दाबावं, जेणेकरून मी पाठवलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व आपण गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता। मुलांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित ते इयत्ता 10वी गणित पर्यंत प्रत्येक सराव संच व प्रत्येक सराव संचामधील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे। म्हणून आपल्याला कोणत्याही सराव संचाचा, कोणत्याही सराव संचामधील कोणत्याही प्रश्नाचा जरी अभ्यास करायचा असेल तरी आपण आपली प्लेलिस्ट ओपन करून त्याचा अभ्यास करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपलं SS कदम सर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं। तर बेटा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा। एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा। तुम्हाला आता सांगितलं एकरूप कशावरून काढायचं? लांबीवरून। रेषाखंड आहे, मग रेषाखंड एकरूप कशावर आहे तर कशावरून बघायचे? तर त्यांची लांबी मोजायची। लांबी स्केल घेऊन सुद्धा मोजता येते आणि कर्कटकाचा वापर करून सुद्धा मोजता येते। आपल्या कंपास मध्ये कर्कटक नावाचं एक कर्कटक असते बघा, अशा प्रकारचं। मग हे कर्कटक वापरायचं आणि कर्कटक वापरून म्हणजे हे दोन टोकं असतात आणि या दोन टोकाच्या साहाय्यानं याचं माप मोजायचं बेटा। आता कोणतेही दोन रेषाखंड एकरूप कसे मोजायचे? आता G वर, M वर मी कर्कटकाचं एक टोक ठेवलं आणि दुसरं टोक ठेवलं G वर। आता बघा या ठिकाणी तर एवढ्या लांबीचा दुसरा कोणता रेषाखंड आहे का या ठिकाणी बघायचा। तर हा GR सुद्धा तेवढ्याच लांबीचा आहे। अजून कोणता आहे का बघायचा? हा GN सुद्धा तेवढ्याच लांबीचा आहे। हा GC आहे का बघायचा? GC नाही, GC मोठा आहे। GD लहान आहे, बघितल्याबरोबर दिसते। GE आहे का बघायचा? GE सुद्धा आहे। आणि GB आहे का बघायचा? GB मोठा आहे। तर MG, GR, NG आणि GE हे चार रेषाखंड समान लांबीचे आहेत आणि त्याबरोबरच रेषाखंड G पासून B पर्यंत आपण अंतर बघायचं, रेषाखंड GB चं अंतर। आणि याला एकरूप रेषाखंड दुसरा कोणता आहे का बघायचा? तर GB ला एकरूप असणारा रेषाखंड आपल्याला या ठिकाणी GC आढळेल बेटा। तर अशा प्रकारे या कर्कटकाचा वापर करून आपण कोणकोणते रेषाखंड एकरूप आहेत ते लिहू शकतो। एवढ्या आपण 5-6 रेषाखंडापैकी कोणतेही 4 लिहायचे आहेत। आपल्याला पहिल्यांदा लिहूत आपण रेख MG। रेख MG एकरूपतेचं चिन्ह बघा बेटा, असं उंच काढायचं, पुन्हा खाली दरी, पुन्हा अजून उंच काढायचं, म्हणजे अशा प्रकारे थोडंसं उंच नेऊन खाली नेऊन वर आले की याला एकरूपतेचं चिन्ह म्हणतात। आणि खाली दोन रेषा काढायचं। रेख MG एकरूप रेख GR। रेख MG आणि GR एकरूप झाले। रेख NG आणि रेख GE हे सुद्धा लिहितात आपल्याला एकरूप रेख GE। तुम्हाला आताच माप मोजून दाखवलं MG चं, GR चं, NG चं आणि GE चं। या चार रेषाखंडांचं माप कसं आहे बेटा? समान आहे, सारखं आहे।
कर्कटकानं मोजल्यानंतर. स्केलनं मोजलं तरी सारखंच निघते, यामध्ये काही शंका नाही. परंतु आपल्या कर्कटकानं लवकर मोजणं होते. असं माप घेतलं, हेच इकडे ठेवायचं, हेच कर्कटक इकडे ठेवायचं, हेच इकडे ठेवायचं, म्हणजे अशा प्रकारे अगदी काही सेकंदामध्ये माप मोजणं होते. मग रेख एनजी एकरूप रेख जीई हे दोन झाले. एमजी झाला, जीआर झाला, एनजी झाला, जीई झाला. मग हे एमजी आणि एनजी हे दोन सुद्धा कसे आहेत, एकरूप आहेत, हे सुद्धा आपण लिहू शकतो. रेख एमजी एकरूप रेख एनजी असंही लिहू शकतो. आणि रेख जीआर आणि रेख जीई, हे बघा, हे रेख जीआर आणि रेख जीई यांची सुद्धा जोडी लावू शकतो. रेख जीआर आणि रेख एनजी यांची सुद्धा जोडी लावू शकतो. परंतु आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या मापाची जोडी म्हणजेच रेख जीबी आणि रेख जीसी हे दोन सुद्धा रेषाखंड कसे आहेत, एकरूप आहेत. मग ह्या दोघांचा आपण या ठिकाणी उल्लेख करायचा. रेख जीबी एकरूप रेख जीबी एकरूप रेख जीसी. तर अशा प्रकारे आपण एकरूप रेषाखंडाच्या जोडलेल्या समान लांबीच्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता यावरच आधारित दुसरा प्रश्न आपल्या ठिकाणी सोडवायचा आहे. काय सांगितलं बेटा, खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. आता हे लगतचे बिंदू आहेत मुलांनो. क्यू आणि पी कसे आहेत, लगतचे आहेत. पी आणि झेड कसे आहेत, लगतचे आहेत. म्हणजे पी बिंदूला लगतचा बिंदू कोणता आहे, क्यू सुद्धा आहे इकडे डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला कोणता आहे, झेड आहे. तसंच वाय बिंदूला कोणता लगतचा आहे, झेड आहे आणि एक्स आहे. झेड बिंदूला कोणता लगतचा आहे, पी आहे, वाय आहे. असं प्रत्येक बिंदूला किती बिंदू लगतचे आहेत, दोन बिंदू लगतचे आहेत. म्हणजे हे जेवढं अंतर आहे बेटा, समजा हे 1 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा किती, 1 सेंटीमीटर. हे 1 सेंटीमीटर. प्रत्येकाचं अंतर, प्रत्येक दोन बिंदू मधलं अंतर किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. समजा हे 2 सेंटीमीटर घेतलं तर हे दोन, प्रत्येक दोन बिंदू मधलं अंतर किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे प्रत्येक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणजे क्यूपी एकरूप, पीझेड एकरूप, झेडवाय एकरूप, वायएक्स एकरूप, वायएक्सडब्ल्यू एकरूप, डब्ल्यूए एकरूप, बीसी एकरूप, एबी. अशा प्रकारे हे प्रत्येक रेषाखंड कसे आहेत, एकमेकांशी एकरूप आहेत. म्हणजे त्यांची लांबी कशी आहे बेटा, समान आहे, सारखी आहे. मग आपल्याला या माहितीच्या आधारे आपल्याला हे 6 प्रश्न जे सांगितलेले आहेत ते सोडवायचे अतिशय सोपे आहेत. रेख एबीसी एकरूप रेषाखंड एवढ्या रेषाखंडापैकी कोणताही लिहू शकता बेटा. मग एबीसी एकरूप मी बीसी लिहिला, किंवा एबीसी एकरूप डब्ल्यूए लिहिला, किंवा एबीसी एकरूप एक्सडब्ल्यू लिहिला तरी चालतो, किंवा इकडचा कोणताही क्यूपी लिहिला, पीझेड लिहिला तरी चालतो. कारण कोणत्याही दोन समान लांबीच्या रेषाखंडाला काय म्हणायचं, एकरूप रेषाखंड म्हणायचं. मग एबीसी एकरूप असणारे रेषाखंड, याच्यामध्ये बरेच रेषाखंड एबीसी एकरूप आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. एकूण 7 रेषाखंडापैकी तुम्ही कोणतंही नाव तुम्हाला आवडते ते लिहू शकता. मग आपण रेख एबी एकरूप रेख झेडवाय हे लिहून टाकू या ठिकाणी. आता दुसरं आहे रेख एपी. हे बघा, हे ए पासून ते पी पर्यंत एपी एकरूप रेख. ह्या ए बिंदू पासून पी पर्यंत किती एकक अंतर आहे, 1 2 3 4 5. 5 एकक अंतर आहे ए पासून ते पी पर्यंत. मग आपण काय करू, क्यू पासून घेऊयात. क्यू पासून 5 एकक अंतर कुठे आहे, 1 2 3 4 5. क्यू डब्ल्यू असं लिहू शकतो, एकरूप रेख. म्हणजे क्यू पासून डब्ल्यू पर्यंत किती एकक अंतर आहे, 5 एकक अंतर आहे. म्हणजे हे बघा, हे 1 एकक अंतर, म्हणजे 1 एकक अंतर म्हणतो मी. 1 एकक म्हणजे तुम्ही 1 सेंटीमीटर घेऊ शकता, याच्यातलं अंतर 2 सेंटीमीटर घेऊ शकता, 3 सेंटीमीटर घेऊ शकता, कितीही घेऊ शकता. पण ते अंतर कसं असलं पाहिजे, प्रत्येक दोन लगतच्या बिंदू मधलं अंतर समान असलं पाहिजे. मग हे याच्यामध्ये ए पासून पी पर्यंत मध्ये किती बिंदू आहेत बेटा, 1 2 3 4 आहेत, आणि हा 5वा बिंदू आहे. तसंच क्यू पासूनचा आहे मध्ये किती बिंदू आहेत, 1 2 3 4 आणि डब्ल्यू 5वा बिंदू आहे. किंवा मग आपण वाय पासून सुद्धा घेऊ शकतो, 1 2 3 4 5वा. म्हणजेच वायसी सुद्धा लिहू शकतो आणि झेडबी सुद्धा लिहू शकतो, आणि एपी तर दिलेलंच आहे. अशा प्रकारे आपण कोणतेही बिंदू याच्यामध्ये घेऊ शकतो, पण त्यांच्यामधलं अंतर, एकक अंतर कसं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच हे दोन रेषाखंड कसे होतील, एकरूप होतील बेटा. पुढचा प्रश्न आहे रेख एसी. आता बघा, ए पासून सी पर्यंत 2 एकक अंतर आहे. मग तसंच आपण वाय पासून डब्ल्यू पर्यंत किती अंतर आहे,
2 एकक. मग आपण काय लिहू, YW लिहू किंवा PY लिहिलं चालते किंवा QZ लिहिलं तरी चालते, काही लिहू शकतो. PY लिहूयात आपण, एकरूप रेख PY. म्हणजे अंतर समान, A पासून C पर्यंत 2 एकक अंतर, तसंच P पासून Y पर्यंत अंतर किती, 2 एकक अंतर. रेख डॅश डॅश एकरूप रेख BY. आता B पासून ते Y पर्यंत किती एकक आहे, 1 2 3 4 एकक. मग आपण काय करूयात, आता P पासून 4 एकक बघू किंवा Z पासून 1 2 3 4 ZA. रेख ZA हे बघा 1 2 3 4 एकक अंतर होते, हे सुद्धा. म्हणजेच YB म्हणजेच BY ला एकरूप कोणता होते, ZA हा एकरूप होतो. रेख ZA एकरूप रेख BY हा सुद्धा लिहू शकतो आपण, किंवा PW लिहू शकतो किंवा PX लिहू शकतो, कोणताही लिहू शकतो, किंवा WC लिहू शकतो. अशा प्रकारे कोणताही आपण त्या मापाचा रेषाखंड कोणताही तयार करून लिहू शकतो. रेख डॅश डॅश एकरूप रेख YQ. आता Y आणि Q याच्यामध्ये 1 2 3 एकक अंतर आहे. तसंच आपण X पासून घेऊयात. आता X पासून 1 2 3 म्हणजे रेख XB लिहू शकतो आपण, XB लिहू शकतो किंवा WC लिहू शकतो किंवा ZA लिहू शकतो, काही लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, YQ सांगितलेलं आहे, तर आपण काय घेऊयात, किंवा Y पासून YA लिहू शकतो. तर आपण X पासून 1 2 3 म्हणजे XB लिहू, रेख XB. रेख XB सुद्धा लिहू शकता आणि रेख BX सुद्धा लिहू शकता. एकाच रेषाखंडाचे दोन्ही नाव आहेत बेटा, म्हणजे आपण असंच लिहिलं म्हणजे असंच लिहावं असं काही नाही. रेख BX सुद्धा लिहू शकता आपण. रेख BW एकरूप रेख. आता रेख BW फक्त 2 एकक अंतर आहे, अशा प्रकारचा रेख आपण ZX लिहू शकतो किंवा QZ लिहू शकतो, PY लिहू शकतो, YW लिहू शकतो, काही लिहू शकतो. BW सांगितलेला आहे, म्हणजेच आपण काय करू, इकडे या ठिकाणी QZ लिहून टाकू, रेख QZ. अशा प्रकारे हे एकरूप रेषाखंडांच्या आपण जोड्या लिहिलेल्या आहेत ह्या दोन्ही प्रश्नामध्ये. व सराव संच 6 जो अतिशय सोपा आहे तो आपण समजून घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा 2 रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा त्या 2 रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. अतिशय सोपा भाग आहे. लांबी समान, समान लांबी राहिली की एकरूप रेषाखंड आणि एकरूपतेचं चिन्ह लक्षात ठेवायचं, एवढाच भाग आहे. तर बेटा आपण लगेच सराव संच 7 बघूया, ज्यामध्ये आपल्याला कोणांची एकरूपता शिकायची. तर मुलांनो, या ठिकाणी सराव संच 7 आपल्याला बघायचा आहे. सराव संच 7 मध्ये काय सांगितले, या ठिकाणी 1 2 3 4 आकृत्या काढलेल्या आहेत. त्या 4 आकृत्यामध्ये विविध कोन दाखवलेले आहेत. या कोनामधले आपल्याला एकरूप कोन लिहायचे. खाली काही कोन दिलेले आहेत, त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा. या सर्व कोनांमधल्या एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचं चिन्ह वापरून लिहायचं आहे, काही वेगळं नाही. तर एकरूप कोणाच्या जोड्या आपण इथून शोधून काढूयात. पहिली जोडी बघा बेटा, आता हे माप कसं आहे, हे कोन AOC मध्ये, लक्ष द्या बेटा, कोन AOC मध्ये आपल्याला या कोनाचा कोन दुभाजक काढलेला आहे या ठिकाणी. म्हणजेच कोन दुभाजकाचा वापर करून हा 45 अंशाचा कोन तयार केला. म्हणजे इकडचं माप 45 अंश असेल, म्हणजे हा या कोनाचं दुभाजक झालेलं आहे. 2 समान भागामध्ये विभागणी झालेली आहे. म्हणजे कोन AOB 45 अंश असेल तर कोन BOC सुद्धा किती आहे बेटा, 45 अंश आहे. हे लक्षामध्ये घ्या. आणि कोन AOC एकूण किती आहे, मग 90 अंशाचा आहे. मग कोन AOC 90 अंशाच्या कोनाशी एकरूप असणारा कोन PQR आहे या ठिकाणी. म्हणून पहिल्यांदा लिहायचं कोन AOC एकरूपतेचं हे चिन्ह वापरायचं बेटा. हे चिन्ह लक्षामध्ये ठेवा मुलांनो. कोन AOC एकरूप कोन PQR असं म्हणायचं, PQR. आता दुसरा बेटा, कोन AOB व कोन BOC हे 2 कोन एकाच 90 अंशाच्या कोनामध्ये 2 कोन तयार झाले आहेत. कशामुळे, कोन दुभाजक केल्यामुळं. मग कोन दुभाजक याच्यामुळे हे हा जो किरण OB आहे, हा किरण OB म्हणजे काय आहे, या कोनाचा कोन दुभाजक आहे. म्हणजे 2 समान भागामध्ये यानं विभागणी केलेली आहे. म्हणून कोन AOB व कोन BOC हे 2 कोन कसे आहेत, एकरूप आहेत.
कोन AOB एकरूप कोन BOC। आता बेटा आता कोन AOBC दुसरा 45 अंशाचा कोन या ठिकाणी कोन RST आहे। हा सुद्धा या दोन्ही कोणाचं माप कसं आहे? समान आहे। मग कोन AOB एकरूप कोन RST। तुम्हाला सांगितलंच बेटा, आता सांगितलं, जेव्हा दोन कोणांचं माप समान असते, आपण आताच बघितला भाग, रेषाखंड दोन किंवा एकरूप असतील, जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप असतात। त्याच प्रकारे जेव्हा दोन कोणांचं माप समान असते तेव्हा ते दोन कोन कसे असतात बेटा? एकरूप असतात। आता समजा हा कोन आपल्याला 45 अंशाचा असा वर गेलेला दिसत आहे आणि हा कोन असा खाली आलेला दिसत आहे, परंतु दिशा कोणतीही असू द्या, दोन्ही कोणांचं माप समान आहे। या कोणाला आपल्याला या दिशेमध्ये ठेवता येते किंवा या कोणाला उचलून आपल्याला या दिशेमध्ये ठेवता येते। दोन्ही कोणांचं माप समान असेल तर त्यांची दिशा कोणतीही असू द्या, ते दोन कोन कसे असतात बेटा? एकरूप असतात, हे लक्षामध्ये ठेवायचं। मग कोन AOB एकरूप कोन RST, तसंच कोन BOC एकरूप कोन RST। कोन BOC एकरूप कोन RST। या ठिकाणी ह्या LMN कोनाचं माप 30 अंश द्यायचं राहून गेलं बेटा। त्याचं माप 30 अंश आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लिहून घेऊया 30 अंश। मग हे दोन कोन झाले एकरूप, या कोणाशी हा कोन झाला आणि या कोणाशी सुद्धा हा कोन RST एकरूप झालेला आहे। आता कोणता होता बेटा? हा जो 30 अंशाचा कोन आहे, कोन DOC किंवा कोन COD काही म्हणा, या कोणाशी कोणता कोन एकरूप होईल? कोन DOC एकरूप कोन, हा जो 30 अंशाचा कोन आहे कोन LMN हा एकरूप होईल। तर अशा प्रकारे हे कोन आपण एकरूप कोन काढलेले आहेत। हे दोन कोन लिहिले अगोदर, हा हे कोन आणि हे कोन लिहिला 90 अंशाचा कोन AOC व कोन PQR, आणि त्यानंतर AOB हा कोन आणि कोन BOC, मग कोन AOBC कोन RST आणि कोन BOC सुद्धा कोन कोणता? RST। हा RST कोन दोन्ही कोणाशी हा एकरूप, या दोन्ही कोणाशी एकरूप आहे। नंतर मग हा जो 30 अंशाचा कोन आहे कोन DOC, हा कोन कोणाशी एकरूप आहे? कोन LMNC एकरूप आहे। अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपण 5 एकरूप कोनांच्या जोड्या काढलेल्या आहेत। तर मुलांनो, तुम्हाला समजलं असेल एकरूप रेषाखंड केव्हा असतात? जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते, आणि एकरूप कोन केव्हा असतात? जेव्हा त्या दोन्ही कोनांची माप समान असतात बेटा। मग अशा प्रकारे एकरूप कोन आणि एकरूप रेषाखंड आपल्याला समजले। वर्तुळांची सुद्धा एकरूपता असते बेटा। वर्तुळ केव्हा एकरूप असतील? तर जेव्हा दोन वर्तुळांची त्रिज्या समान लांबीची असते। तर त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूपर्यंतच्या अंतराला त्रिज्या असे म्हणतात। म्हणजेच 1 सेंटीमीटर आपल्या कंपासमध्ये माप घेऊन, समजा हे कंपास आहे, या कंपासमध्ये 1 सेंटीमीटर माप घेतलं असं, याच्यामध्ये पेन ठेवून 1 सेंटीमीटर माप घेतलं, हे असे याच्यामध्ये पेन ठेवायची असते, पेन्सिल ठेवायची असते बेटा, आणि स्केलवर हा कंपास ठेवून याच्यामध्ये 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर माप घ्यायचं, आणि त्याच्या आधारे आपण या ठिकाणी काय करायचं? वर्तुळ काढायचं, आणि दुसरं वर्तुळ त्याच मापाचं काढलं तर या दोन्ही वर्तुळांची त्रिज्या कशी झाली बेटा? समान झालेली आहे, सारखी झाली आहे। मग अशा प्रकारे जेव्हा दोन वर्तुळांची त्रिज्या समान असते, सारख्या लांबीची असते, तेव्हा ते दोन वर्तुळ सुद्धा कसे असतात? एकरूप असतात। ज्या वर्तुळाची त्रिज्या समान असते ती वर्तुळे एकरूप असतात। म्हणजेच रेषाखंडाची एकरूपता, कोनांची एकरूपता व वर्तुळाची एकरूपता हा सर्व भाग आपल्याला समजला असेल असं गृहीत धरतो, आणि आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करावा ही विनंती करतो, व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करावे मुलांनो। धन्यवाद।